पुण्यामध्ये आले आणि बाबूचा वडापाव नाही खाल्ला असं कसं? वर गेल्यावर चांगला व्ह्यू मिळेल, पण आता माझी वाट लागते त्याचं काय? हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. मागचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळलंच असेल की मी पुण्यामध्ये आहे. सो पुण्यामध्ये मी बघितलंय की इकडे गजानन महाराज मठ, स्वामी समर्थांचा मठ इकडे खूप फेमस आहे आणि इकडे आहे. आज मी कुर्ता पण घातलाय. सो आजच्या दिवसामध्ये मला जेवढे इकडेचे देवदर्शन करता येतील तेवढं मला करण्याची इच्छा आहे. खरं तर हा कुर्ता मी वेगळ्या कारणासाठी घेऊन आलेले होते, पण ते होऊ शकत नाहीये फॉर सम रिझन. बट ते नाही तर हे, त्यामुळे ऍक्च्युली आम्हाला सकाळी लवकर उठायचं होतं. सकाळी लवकर उठलो पण आम्ही सकाळी लवकर, पण आम्ही इतकं हळूहळू आवरले की आता मला वाजले 12 आणि आम्ही जातोय आता मठामध्ये. मी फक्त हॉट वॉटर प्यायले आणि कुरकुरे खाल्लेत. सो त्यामुळे आता मी आणि तन्या आम्ही दोघेजणी जातोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये. त्याच्यानंतर आम्ही घरी येऊ. बघूया आता आजचा दिवस कसा जातोय तो. सो चला, लेट्स गो. आम्ही पोचलो स्वामी समर्थांच्या मठामध्ये. सारसबागेत आहे हे मठ. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र, सारसबाग, पुणे. सो तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इकडे कधीही येऊ शकता. चलो. थोडा खाणार नव्हतीस ना, आता खाणार आहे. हा चांगला आहे. काहीच आम्ही काटाकीर मिसळ खायला आलोय इथे. जवळच आमच्या घरापासून. सो त्याने ऑर्डर केले मीडियम स्पायसी आणि मी केलं एकदम स्पायसी. Later that same evening. ओके गाईज, सो आता आम्ही जाणार आहोत पर्वती टेकडीला. तिथेही एक मंदिर आहे. सो तिथे आम्ही जाणार आहोत. पण त्याच्या अगोदर म्हटलं खूप चालायचं ना, तिथे थोडंसं चालावं लागतं. सो म्हटलं अगोदर पेटपूजा करून घेऊ. सो आम्ही बाबूचा वडापाव ऑर्डर घेतलाय. पुण्यामध्ये आले आणि बाबूचा वडापाव नाही खाल्ला असं कसं होईल, म्हणून थोडीशी पेटपूजा करतो आणि आम्ही लगेच निघतो. स्नॅप पाठवतो. गरम आहे मस्त, गरम आहे मस्त आहे. हे बांधलं.
आलोय पर्वतीला, टेकडीला चालावं लागणार थोडंसं. येता येता एक सीन झाला. हां, ॲक्च्युली एकीचा ॲक्सिडेंट झाला. एक जण स्लिप झाली गाडीवरून आणि पडली. मग तिला जरा उठवलं, पाणी वगैरे पाजलं. ती काय सांगत चूक नव्हती, हां, पण चूक नव्हती. पाऊस पडतो थोडं थोडं इकडे, त्यामुळे गाडी स्लिप झाली तिची. सो तिची पण काही चूक नाही. त्यामुळे पण तिला उठता पण येत नव्हतं, एवढं ते दुखत होतं. त्यामुळे थोडंसं थांबलो आणि मग आम्ही आलो आता इथे. पाणी वगैरे पाजलं, त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला. आणि आता ते काळोख झालाय. आम्हाला असं आम्ही अपेक्षा करत होतो की थोडं उजेडात आलो तर बघायला वेळ होतोय, काळोख होतोय. तर काळोख होतोय. अजून वर खूप जायचं, तर वर जाईपर्यंत काळोख होईल. माझा स्टॅमिना एवढा नाही आहे. माझा पण नाही. म्हणजे मला असं एक्सरसाइज करण्याची फार गरज आहे. दमायला झाला ना. हां, लगेच 4 पायऱ्या चढलेस तू. अजून भरपूर दाखवतेस तिकडे. पाणी पण नाही आमच्याकडे आणि मला ते 4 पायऱ्या चढूनच दमायला झालं. पाणी होतं. म्हणजे मला इट्स हाय टाईम की मला एक्सरसाइज करण्याची खूप गरज आहे. अजून खूप चढायचं आहे. बाय द वे मी गिवअप करू? थांबत जाऊ ना. दोघी पण आपण एकाच माळेचे म्हणी. काही ज्या पायऱ्या एकदम स्ट्रेट आहेत वरती. नसेल की ह्या पायऱ्या अशा चढत आहेत एकदम, पण ना ते फील होते चालताना. वर गेल्यावर चांगला व्ह्यू मिळेल, पण आता माझी वाट लागते त्याचं काय. चालते पण ही म्हणते थांब. ही बघा कशी थांबले. उलट मी तुझ्यापेक्षा जरा हेल्दी आहे, जाडी आहे. जाडी नाही, बॉडी शेमिंग काय मला स्वतःला करून घेते मी. हां, मी तुझ्यापेक्षा हेल्दी आहे. उलट मी थांबायला पाहिजे. हार्टबीट 4 वेळा आतापर्यंत तू बोललीस म्हणून थांबले मी आता. चला. आम्हाला तिकडे जायचंय. ही लाईट दिसते जास्त दूर तिथे. पण आम्हाला सवय नाही चालायची सध्या, त्यामुळे त्रास होतो. नाही तर ह्या आधी आम्ही रायगड चढलोय, सिंहगड चढलो. आम्ही रेस लावलेली ह्या मार्कपर्यंत कोण फास्ट आहे. आम्ही दोघे पण दमलोय आता येईपर्यंत. खूप फास्ट आलोय. आम्ही ठरवलेलं का काकांपर्यंत जायचं, पण ते काकांपर्यंत पोचू नाही शकलो. आधीच थांबलो. फक्त 4 स्टेप्स होते. 4 स्टेप मध्ये जागा बघ किती. 4 स्टेप मध्ये 4 पावलं चालायला. हो, आणि इकडे एवढी लोक फिट आहेत ना की धावत इकडे येऊन लगेच वरती येतात, चालतात आणि पुशअप करतात. पुशअप रोज यायला पाहिजे चालायला. मी रोज एवढी चालले ना तर माझं नक्कीच वजन चांगलं कमी होईल आणि मी तुम्हाला अशीशी दिसेन. पण मी तसं करणार नाही. थंडी आहे आणि मला हळूहळू घाम यायला सुरुवात झाला. पाऊस पण पडला, काहीतरी वेगळंच आहे. हां, चल. हात सोडला. थांबू पण शकत नाही. मध्ये पडलं डायरेक्ट खाली गाडीच्या इथे. बोलू नको जास्त, मग चढशील. आम्ही वर आलोय, चढलोय. फक्त विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे इथे. नाही, तिकडे पण एक मंदिर आहे. तिथे असं ना 4-5 मंदिर आहेत आतमध्ये, गणपती वगैरे. ओके, तिकडे जाऊन आता बघूया आपण. तिकडे बघूया काय. इथे मस्त गार्डन आहे आणि इथे आम्ही विठ्ठल रखुमाईचं मंदिर बघितलं. संग्रहालय पण आहे, पण आता मी आत नाही जाणार आहे संग्रहालयामध्ये. नेक्स्ट टाइम परत कधी येईन त्यावेळेला नक्की जाईन आतमध्ये. जस्टिस नाही करत
करत आहे. हा माझ्या डोळ्यांसमोरचा व्ह्यू, बट खूप सुंदर दिसते. सगळीकडे लाईट वगैरे खूप छान दिसते. इकडे पायऱ्या आहेत, इकडे नको आता. मला एवढं एक्सप्लोर नाही करायचं आज. पण मग नंतर कधी येशील? मी कधीतरी येईन परत एकदा, मी पुन्हा येईन, पण आता नाही. कारण एवढं माहिती आहे, म्हणजे मी आता तर पहिल्यांदा एक्सरसाइज तरी करायचे, पण आता मी फारच सगळं सोडलं एक्सरसाइज करणं. इवन तू पण असशील. हां, त्यामुळे नाही. आणि वडापाव आणि तो ज्यूस पिऊन कोण एवढं चालेल? हां, ॲक्च्युली. सो आता तिकडे थोडे मंदिर आहेत का बघतो आणि मग आम्ही घरी जातो. घरी नाही, सॉरी, नंतर आम्हाला जायचं आहे का अजून एका मंदिरामध्ये जायचं आहे. मठात ॲक्च्युली गजानन महाराजांचं मठ आहे तिथे. इथून जातानाच आहे, तर तिथे जाऊ लागतं. इथे असे खूप हेल्दी ज्यूस मिळतात गाईज. इथे ह्या काकी सेल करतात. आणि आता मी इथे आवळा ज्यूस आहे आणि त्यांना पिते तो पेरू ज्यूस. मस्त आहे. हां, तुला हा आवडला? हा आंबट आहे. तुला आवळा आवडतो. हाच मस्त आहे. कुठला? पेरू म्हणजे विदाउट शुगर असे हेल्दी ज्यूस मिळतात. विदाउट शुगर हेल्दी ज्यूस. आणि ती लोक आहेत ना, ती एक्सरसाइज करायला येतात आणि तिकडून येऊन मग हे लोक ज्यूस वगैरे पितात. पण एक्सरसाइज काही आमच्यासाठी बनलेली नाही आहे आणि बनेल. हां, ज्यूस बनला आहे. आणि चढ उतार पण आपल्यासाठी बनलेलं नाही. आपण सरळ रेषेत जाऊ शकतो, पण चढ उतार नाही. चढ उतार आपल्यासाठी बनलं ना, आपण चढ उतारसाठी बनलं. येडे, बनलं नाही. तुला नको आहे तर मला दे. ठीक आहे, पण थोडा ठेवून दे. हां, टेस्ट बदलायला थोडीशी. कारण हा आवळा जाम आंबट आहे आणि मी जास्त आवळा पर्सन नाही. मला असाच नुसता मीठ लावून आवळा आवडेल मला. चांगलं आहे. थोडं तुरट आहे, म्हणजे प्युअर आवळा खातो तसं, फक्त ज्यूस टेस्ट येतो. छान आहे. पण डिटॉक्स होऊ शकतो. तिने नंतर मला विचारलंच नाही तुला आवळा पाहिजे का ज्यूस. पाहिजे होता, पण अशीच बोलली. मला पण कोणतरी बोलली की पेरू थोडासा ठेवून दे म्हणून. मला काय माहिती, तू म्हटलीस मला आवडत नाही, मी पिऊन टाकला. आपली गाडी इथे नाही. आपली गाडी कुठे आहे? तिकडे. गाईज मगाशी ना आम्ही वरती गेलेलो पर्वतीला. तिथे अलाव नव्हतं शूट करणं, म्हणून मग आम्ही तिथे जास्त काही शूट नाही केले. फक्त आमचे थोडेसे फोटो काढलेत आणि थोडेसे आजूबाजूच्या परिसरातले व्हिडिओ घेतलेत बस. आणि आता आम्ही आलो आहे गजानन महाराज मठामध्ये, जे की पर्वतीपासूनच 3 मिनिटच्या अंतरावर आहे आणि खूप जवळ आहे. खूप मोठं मठ आहे. तर आता आम्ही दोघी पण जातो. मी पण फर्स्ट टाईम जाते, त्यांना पण फर्स्ट टाईम येते इकडे. तर बघूया, चला. फोटो काढायला बंदी आहे, काय करायचं? प्लीज अलाव करा यार. गाईज आम्ही आलो मठामधून, पण आम्हाला ना तिथे शूट वगैरे करता नाही आलं. तरी सुद्धा मला जेवढं शक्य होतं तेवढं मी घेतलंय व्हिडिओमध्ये, पण नाही करता आलं. आम्ही आता गार्डनमध्ये आलोय. तिथे समोरच खायला आहे, त्यामुळे घरी काही आम्ही तयार केलं नाहीये. त्यामुळे आम्ही तिथेच खाऊन मग आम्ही घरी जाऊ असं आमचा विचार आहे. पण आता वाजलेत 7:20 झालेत, म्हणजे पूर्ण 7:30 पण नाही झालेत. मग एवढं लवकर काय जेवण करू, म्हणून मग आता मी थोडा वेळ इथे टाइमपास करतो, बसतो आणि मग आम्ही जाऊ खाऊन. आता मगाशी आपण बोललो ना स्टॅमिना किंवा फिजिकल हेल्थबद्दल, आणि आता आपण स्ट्रीट फूड खाणार आहोत. पण इट्स ओके, आठवड्याभर फक्त मी करेन असं, आणि नंतर मग घरी गेल्यानंतर मग मी प्रॉपर एक्सरसाइज आणि डाएट करेन. चालेल ना? चालेल ना? त्या गार्डनच्याच जस्ट समोर एक वेज लेन आहे, स्ट्रीट फूड लेन आहे. तर तिथेच मी आले, कारण परवाच्या दिवशी मी बघितलं ना तर एक यांच्याकडचं स्ट्रीट फूड चांगलं टेम्पटिंग दिसत होतं. त्यामुळे मी आता इथे परत आले
सिंगापुरी राईस ऑर्डर केलंय. टेम्पटिंग तरी दिसतंय आणि टेस्ट बघूया कशी आहे ती. वाफ बघ. गरम आहे. गरम आहे. भाजले मी. छान आहे. ही प्युअर व्हेज लेन आहे त्यामुळे विश्वास बसतो की हा ओके हा बिलकुल नॉनव्हेज नाही आहे. नाहीतर मग कोणाचा पण विश्वास बसलाच नसता. फुल एकदम असं वाटणारच नाही की हे व्हेज आहे म्हणून ना. चटणी खूप चांगलं लागतं. आपलं पोट भरेल जातं. हो हो ह्याच्यामध्ये आमचं पोट भरेल. कोल्ड कॉफी परवा पण मी प्यायले. छान असते ती कोल्ड कॉफी. ओके गाईज, सो हा होता माझा ब्लॉग. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ह्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी परत पुन्हा एकदा येईन असे नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय गाईज.